सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच हे माध्यम पाहत असाल तर ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करून पुढे व्हा. ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन ह्या ऑप्शनचा पर्याय निवडून आपण या माध्यमाला सहकार्य करू शकता, या माध्यमाचे सदस्य किंवा मेंबर होऊ शकता. आज ज्या वेळेस तामिळनाडूमध्ये विजय थलापती मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होता, का कुणास ठाऊक माझ्या मनामध्ये 2019 ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाची, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते, छत्रपती शिवाजी पार्कातला तो लाईव्ह प्रसंग, लाईव्ह दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत होते. अगदी समान भासत होतं. ज्यावेळेस विजय थलापती आपल्या मातृभाषेमध्ये तामिळनाडूच्या जनतेसमोर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होता, अगदी तसंच्या तसं भासत होतं. एकदा पहा, तुम्हाला मी काही दृश्य दाखवतो विजय थलापतीची. का कुणास ठाऊक बाहुबली चित्रपटातल्या बाहुबलीचाच तो शपथ ग्रहण, म्हणजे सैन्य प्रमुख म्हणून शपथ ग्रहण जो समारंभ होता, अगदी तसाच आवाज, तसेच ते चेहऱ्यावरचे हावभाव, अगदी तसंच सारं काही भासत होतं. पहा ना. சி ஜோசப் விஜய் எனும் நான் சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற இந்திய அரசியல் அமைப்பின்பால் உண்மையான நம்பிக்கையும் மாறா பற்றும் கொண்டிருப்பேன் என்றும் இந்திய நாட்டின் ஒப்பில்லாத முழு முதல் ஆட்சியையும் ஒருமையையும் நிலை நிறுத்துவேன் என்றும் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சராக உண்மையாகவும் உளச்சான்றின்படியும் என் கடமைகளை நிறைவேற்றுவேன் என்றும் அரசியல் அமைப்பிற்கும் சட்டத்திற்கும் இணங்க அச்சமும் ஒருதலை சார்பும் இன்றி விருப்பு வெறுப்பை விலக்கி பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். अमरेंद्र बाहुबली याने मैं, अमरेंद्र बाहुबली याने मैं. म्हणजे काय ती ताकद असते, सत्तेची ताकद असेल, विजयाची ताकद असेल, लोकांचं प्रेम असेल, तुमच्या प्रत्येक शब्दामागे लोकांच्या टाळ्या असतील, लोकांच्या डोळ्यातनं आसू असतील. ज्यावेळेस विजय थलापती प्रत्येक शब्द उच्चारत होते, मागे लोकांचा तो टाळ्यांचा कडकडाट आणि लोकांचा तो सर्व काही तुम्ही पाहिला असाल, त्यांच्या भावना अनावर होत होत्या. अगदी तसंच ज्यावेळेस मुंबईतनं, छत्रपती शिवाजी पार्कातनं, दादरमधनं, जिथे शिवसेना भवन डौलाने उभा आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा तो शपथविधी पहा. अगदी तसेच्या तसेच क्षण. जरा एकदा हा सुद्धा शपथविधी पहा. माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी. गोपनीयतेची खूप महत्वाचा क्षण आहे हा. बघा, उद्धव ठाकरे हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणायची सवय करायला लागणार आहे सगळ्यांना. शिवसेना पक्षप्रमुख नाही तर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. गेली 7 वर्ष
शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, 2003 पासून सक्रिय राजकारणात आहेत. बघा, उद्धव ठाकरे त्यांनी पूर्ण वंदन केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल ठाण्यामध्ये असंच बाळासाहेबांनी मंचावरती डोकं टेकवून तिथल्या लोकांना वंदन केलं होतं. तसंच आत्ता उद्धव ठाकरेंनी डोकं टेकवून तिथल्या समोरच्या जनता जनार्दनाला वंदन केलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ऐतिहासिक क्षण. आपल्या शपथेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या नामस्मरणाने करून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दाखवून दिलं की माझं राज्य हे कुणाच्या विचाराने चालणार आहे आणि कुठल्या दिशेने चालणार आहे. ज्यावेळेस श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते, उभ्या महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण होतं. अगदी तोही क्षण आठवा ज्यावेळेस त्यांना या गद्दारांनी मुख्यमंत्री पदावरून खाली घेतला. त्याही वेळेस उभा महाराष्ट्र हळहळला होता. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसू होते. कित्येक जण त्या रात्री जेवले नसतील, कित्येक जण. आज तुम्ही मला सांगा, पश्चिम बंगाल असेल किंवा इतर राज्य असेल, की महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. ज्यावेळेस महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आत्ताच्या वेळेस, त्याही वेळेस कुठलं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलात? त्या विजयाचा आनंद कुणी साजरा करताना पाहिलात? कुणी स्टेटस ठेवताना पाहिलात तुम्ही? पण ज्या वेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख पाय उतार होते, ते उभ्या महाराष्ट्राच्या स्टेटसला शिवसेनेचे पक्षप्रमुख होते, ज्यांनी कोविड काळात या महाराष्ट्राला सांभाळलं होतं. राजकारण बदलतंय, देशाचं राजकारण बदलतंय. राहुल गांधी आज विजय थलापतींच्या सोबत उभे राहताना तुम्ही पाहिलेत. ते अनेक प्रसंग तुम्ही तिथल्या कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा पाहिले असणार. हाच क्षण 2029 ला तुम्हाला उभ्या देशात पाहायला मिळणार आहे. 2029 ला नरेंद्र मोदी पुन्हा या देशाच्या पंतप्रधान पदी दिसणार नाहीत. देशाचं वातावरण संपूर्णपणे बदललेलं आहे, संपूर्णपणे. हे जे वरवर दिसतंय हे फुगवटे आहेत. 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मात्र नरेंद्र मोदींचं वातावरण या देशामध्ये नसणार, हेही तुम्हाला आज सांगतो. 2029 ला हे अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचं संपूर्ण देशभर राज्य असेल. हे आत्ताच दिसतंय, स्पष्टपणे दिसतंय. ज्या प्रकारे राहुल गांधी काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत, नक्कीच काँग्रेस देशामध्ये जेव्हा मजबूत होईल त्याच वेळेस ही भारतीय जनता पक्ष उलथून लागेल. आणि ज्या वेळेस देशामध्ये काँग्रेसचं सरकार येईल त्याच वेळेस आपल्या केसेस लागतील. कारण सध्या कायद्याला कायद्याप्रमाणे वागू दिलं जात नाही. जोपर्यंत केंद्रामध्ये सत्ता बदल होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा राज्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीत ठेवू शकत नाही. हेही तितकंच सत्य. जर हा एकदा व्हिडिओ पहा.
हे असंच वातावरण भविष्यामध्ये तुम्हाला देशात प्रत्येक राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष असेल, त्यानंतर बिहारमध्ये जनता दल सेक्युलर असेल लालू प्रसाद यादवांचा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, दक्षिणेतलेही सारे प्रादेशिक पक्ष, प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आता ही अस्तित्वाची लढाई म्हणून लढावं लागेल. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला त्यांना समजून चुकलेलं आहे कोणता पक्ष त्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेने निघालेला आहे. हा भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे युत्या आघाड्या करून स्थानिक पक्षांच्या मदतीने त्या राज्यांमध्ये आपले हातपाय पसरतो आणि नंतर त्याच पक्षांना संपवून जातो. अगदी पंजाबातलं शिरोमणी अकाली दल असेल, गोव्यातला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, असे अनेक पक्ष आहेत ज्यांना ह्याने संपवलेलं आहे. मी तुम्हाला एक सुंदर व्हिडिओ दाखवतो. खरं तर कोत्या मनाचं दर्शन आजच्या दिवशी तरी नरेंद्र मोदींनी दाखवायला नको होतं. त्यांनी कर्नाटकामध्ये बेंगळुरूमध्ये एका सभेमध्ये हे असं बोलण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस कशा प्रकारे डीएमकेला संपवण्याचा प्रयत्न करतोय, कशा प्रकारे डीएमकेची साथ सोडली, काँग्रेसने डीएमकेला कसं एकटं सोडलं आणि आता टीव्हीके सोबत जाऊन मिळालेले आहेत. बघा, स्थानिक राजकारण वेगळी असतील, डीएमकेलाही चांगलं कळतंय, डीएमकेच्याही काही मजबुरी आहेत, टीव्हीकेच्या काही मजबुरी आहेत, एकमेकांसोबत येऊ शकत नाहीत. जसं डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येऊ शकत नाहीत, तसं टीव्हीके आणि डीएमके एकत्र येऊ शकत नाहीत. पण या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जर टीव्हीकेची साथ घ्यावी लागली किंवा टीव्हीकेलाही पुढे भविष्यात इंडिया आघाडीमध्ये सामील करावं लागलं तर तसंही करता येऊ शकतं. हे भाजपाने आपली पिल्लं आपल्याकडेच ठेवावीत, नको तिथे ती सोडू नयेत. काय म्हणतात कोत्या मनाचे नरेंद्र मोदी, एकदा पहा, त्यापुढे मी त्यांचा भांडाफोड कसा करतो तेही पहा. और तमिलनाडु में कांग्रेस टीवीके के साथ है. पीएम मोदी ने बेंगलुरु की जनसभा में कांग्रेस पर हमला बोला है. इसे ही लेकर पीएम ने कहा कि कांग्रेस ने डीएमके को धोखा दे दिया. कांग्रेस अपने साथियों के साथ विश्वासघात करती है. कांग्रेस की कोई भी राज्य सरकार दूसरी बार सत्ता में वापस नहीं लौटी है. सरकार बनने के कुछ ही महीनों में कांग्रेस के प्रति एंटी इनकम्बेंसी शुरू हो जाती है. ऐसा इसलिए है क्योंकि कांग्रेस को सिर्फ विश्वासघात करना आता है. ये खुद भी झूठे हैं और उनकी गारंटियां भी झूठी है. कांग्रेस की सत्ता की किताब में गवर्नन्स का चैप्टर तो है ही नहीं है. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात नरेंद्र मोदी म्हणतायत की काँग्रेसचं हेच आहे, काँग्रेस प्रत्येक ठिकाणी आपल्या मित्र पक्षांना संपवतो, काँग्रेस खोटी आश्वासनं देतो. आता आश्वासनांविषयी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाने काही म्हणूच नाही, पण राहिला प्रश्न मित्र पक्षांचा. अगदी कालचा व्हिडिओ दाखवतो, कालचा, ज्यावेळेस सम्राट चौधरी बिहारचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होता, तो अनपढ, त्यावेळेस ज्यावेळेस त्या नितीश कुमार यादवांची स्टेजवर एंट्री झाली, अमित शहा ज्यावेळेस नितीश कुमार जबरदस्तीने त्यांच्या समोर येऊन नमस्कार करतायत, त्यावेळेस अमित शहा बसल्या बसल्या त्यांना हात जोडतायत. ही लायकी दाखवून दिली तुम्ही नितीश कुमारांच्या पक्षाची आणि नितीश कुमारांची. जो माणूस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो तुमच्या मुख्यमंत्र्याला बसण्यासाठी, हीच अवस्था करतो हा भाजप. हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. त्या नितीश कुमारांना म्हणजे माजी मुख्यमंत्र्याला अमित शहा जागच्या जागी बसून हात जोडतायत. ही पद्धत आहे तुमच्या पक्षाची. जर एकदा हा व्हिडिओ पहा. नितीश कुमार यादवांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये निवडणुका लढल्या, बिहारींची मतं मिळवली आणि 3च महिन्यामध्ये नितीश कुमार यादवांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला. 25 से 30 फिर से नितीश ही घोषणा दिल्यानंतर काल ज्यावेळेस सम्राट चौधरींचा शपथग्रहण समारंभ होता, अमित शहांनी अगदी उठण्याची तसदी सुद्धा घेतली नाही, नितीश कुमारांना बसल्या बसल्याच नमस्कार केला. पहा. हे एवढ्यावरच थांबलं नाही. ज्यावेळेस त्या नितीश कुमारांच्या मुलाला आरोग्यमंत्रीपद दिलं गेलं, त्याची काय पात्रता, त्याची काय लायकी, हे आपल्याला त्याच्यात जायचं नाही. विषय मी त्याच्यावर वेगळा एखादा एपिसोड घेऊन येईल. पण ज्या नितीश कुमारांचा मुलगा तिथे आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतोय, त्याला कशा प्रकारे एका गर्दीचा भाग बनवला पाहायचंय तुम्हाला. पण पुन्हा त्यांची लायकी कशी काढून दाखवली. 6 जणांच्या शपथेमध्ये त्याला उभा करून जणू काही वाचनाची
जो सगळ्यात अगोदर शपथ पूर्ण करेल त्याला मंत्रीपद, अशा प्रकारची जो काही स्पर्धा लागली होती, वाचन स्पर्धा, हे फक्त या भाजपाच्याच राज्यांमध्ये घडू शकतं. अशा प्रकारची वाचन स्पर्धा आपण कधी याच्या अगोदर ऐकली होती का? आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्र्याचा, ज्याचे 80 आमदार आहेत, त्याचा मुलगा अशा प्रकारे, म्हणजे जय शहा, अमित शहाचा मुलगा कधी अशा प्रकारे उभा राहून शपथ घेईल? अमित शहा अशी शपथ घेऊ देतील? म्हणजे तुमचा तो बाप आहे आणि दुसऱ्याचं ते काय कार्ट. बघा ना हा शपथविधी, तो व्हिडिओही तुम्हाला मी दाखवेल. आता ह्या शपथेमध्ये जर एखादी चूक झाली तर राज्यपाल कसा शोधायचा ती चूक? बरं, त्या चुकीचा काही अर्थ लागतो का पुढे? या शब्दांचा खरंच काही उपयोग असतो का? हे खरंच तशा प्रकारच्या गोपनीयता आणि आपल्या त्या शपथेशी वचनबद्ध असतात का? जरा एकदा ही शपथ पहा. डॉक्टर दिलीप कुमार जायसवाल ईश्वर की शपथ लेता हूँ. मंत्र्यांचा असा शपथविधी कदाचितच आपण पाहिला असेल. सच्ची श्रद्धा एवं निष्ठा रखूंगा. एकाच रांगेत 5-5 मंत्र्यांना उभं करून बिहारमध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मैं दिलीप कुमार जायसवाल ईश्वर की शपथ. यात नितीश कुमारांचे सुपुत्र निशांत कुमारांचाही समावेश आहे. पहिल्या 5 मध्ये निशांत कुमारांचा समावेश करूनच शपथविधीला सुरुवात झाली. डॉक्टर दिलीप कुमार जायसवाल, श्री निशांत, श्रीमती लेसी सिंह से अनुरोध है कि पद एवं गोपनीयता की शपथ ग्रहण करने की कृपा करें. मैं बिहार राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक एवं शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और हे अशा प्रकारे या भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये नितीश कुमार यादव आणि त्यांचा पक्ष संपवलेला आहे. भविष्यात या यादवांचा सारा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाला तर तुम्हाला नवल वाटायला नको. हे अशा प्रकारे स्वतःच्या मित्रांना संपवणारा हा भाजप, त्यांना गिळंकृत करणारा, संपवणारा हा शब्द फार सौम्य आहे, गिळंकृत करणारा हा भाजप ज्यावेळेस काँग्रेसला म्हणतो की तुम्ही तुमच्या मित्र पक्षांना संपवता, त्यावेळेस हसावं की रडावं हा प्रश्न पडतो. असो, भविष्यामध्ये 2029 मध्ये जोपर्यंत हा भारतीय जनता पक्ष आपण पाय उतार करत नाही केंद्रातनं, तोपर्यंत राज्यांमध्ये सलोखा आणि राज्यांमध्ये शांतता येणार नाही. हे डिलिमिटेशन बिल हे यासाठीच यांना हवं आहे. दक्षिण भारत किंबहुना बऱ्यापैकी भारत आपल्याला मदत करत नाही. काही 3-4 गायपट्ट्याची राज्य, हिंदी भाषिक राज्य यांच्या जीवावर भारतात सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे आखलेला हा भारतीय जनता पक्ष या डिलिमिटेशनसाठी पुन्हा एकदा आग्रही होईल. त्यावेळेस पुन्हा तीच एकी आपल्याला दाखवावी लागणार, हेही तितकंच सत्य. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.